त्यांच्या साथीने अविनाश राणे हा देखील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या मैदानावरती दाखल झाले टीम एरंदाळला इथे मात्र सपोर्ट करण्यासाठी. एरंदाळ विरोधात शिरगाव अशी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4. गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती रवी येत आहेत. एक अनुभवी खेळाडू आहे रवी, तो आता दाखल झाला या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरा घेऊन पॉवर प्लेचं समोर ललित भोईर. रडमे रिदम मध्ये काही सार्थला हे सांगत असताना पंच योगराज महाराज बुटेरे मॅम फ्रॉम पोई. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जगाच्या कानाकोपऱ्यावरती ही स्पर्धा पोहोचवली जाते त्यांच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील कारण डीप मध्ये बॉलला विकेटला ट्रॅबल झाला. एक सिंगल एकमध्ये दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील प्रचंड वेगाने एकवट जातात आणि त्याच 2 धाबाच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग इथून करावं लागेल कारण समोरचा देखील संघ तितक्याच ताकदीने संघ आहे. जय बाबाडी शिरगाव संघ या संघात देखील कसं विसरून चालेल. भरपूर चांगला क्रिकेट यंदाच्या वर्षी त्यांनी देखील दाखवला. या स्पर्धेमध्ये देखील आपल्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न ते देखील आतापर्यंत करतात. रवी जाधव राऊंड विकेट. फुल टॉस होता, जागेवरच खेळला ऑन साइडला स्कोअर लेगला. बॉलला मात्र सहजरित्या फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार वसूल केला. खरं तर फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल केला. ललित भोईरच्या बाटमधून हा षटकार आला. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले आतापर्यंत 18 धावा. इथे देखील ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मयूर जाधव आहेत त्यामुळे मिळते ती सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती आता धावफलक पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्याच्या मागे तुम्ही पाहता मास्टर माइंड खेळाडू खरं तर चंद्रकांत पवार यांना तुम्ही पाहू शकता जे लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेहमीच शिरगाव टीम खेळत असते आणि आज देखील आपण त्यांचा क्रिकेट पाहतो. या मैदानावरती खेळत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील बॉल बॅकडाऊन करण्याचा प्रयत्न. खेळाडू थोडेसे स्कीड झाले त्यानंतर तोल त्यांचा इथे मात्र गमावला. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकवटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 8च होत्या. या षटकामध्ये आता परत 10 धावा वसूल करत असताना दोन्ही बॅटर साकीगिरपती ललित. हा ट्रॅकर होता पुढे सरसावले. फटका तर चांगला आहे. मयूर जाधव इथे जज करतात आणि अखेर ललित भोईरला देखील मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. मेहर मैदानाच्या दाखल झालेत. गोलंदाज रवी चांगली गोलंदाजी करतात. समोर मयूर इथे फटका घेतला ऑन साइडला परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. पहिला बॉल फेस करतोय मयूर त्याच्या बॅटमधून येतोय षटकार.
फुला या मॅच मध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करतोय. समोर बॅटर श्री मेहर, गोलंदाज हेमंत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. पहिला बॉल फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि अखेर हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने पोहोचले, परंतु त्यांचं जजमेंट कुठेतरी खराब राहिलं आणि अखेर गोलंदाज हेमंत पवारचं केले पहिल्या बॉलवरती स्वागत, सिक्सर. खेळाडू आहे जेल त्याचा ड्रॉप केलाय, परंतु याची किंमत मोजावी लागेल आणि षटकार त्याने वसूल केला. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न, हा देखील फटका पोहोचलाय. 3 खेळाडू चेंडूवरती येतील. निर्जळ स्थळी हा चेंडू लँड झाला, दरम्यान मिळेल ती फक्त सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल 31 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना समोर मयूर. लाईन खराब, डीके आमच्याकडे वळले, त्यांचा इशारा पोहोचतो व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता धावफलक पुढे सरकत असताना एखाद्या प्रक्षाप्रमाणे आता तुम्ही पाहताय डीके देखील हात फैलावत असताना की हा चेंडू वाईट आणि धावफलक 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज हेमंत राईट मोड विकेट. हा प्रकार होता, बिगिट करण्याचा प्रयत्न फसला. त्यांच्या मागे कुंदन भोसले पोहोचलेत, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर मयूर मेहरला आता मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान वसंत कांबळे साहेब यांचा आगमन झाले. विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. हार्डलक समीर राऊत. मात्र टीमने आज खेळ भरपूर चांगला केला, परंतु हरकत नाहीये. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेचे शिल्पकार नेतेजी लहान यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आहेत टीम कासगावचे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. नवीन खेळाडू नयन येतात, नयन बोराडे हा खेळाडू तुम्हाला पाहायला इथे पहिला बॉल फेस करतोय. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होत बॉल मात्र निघून चालला. यस्त रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना एरंजर म्हटलं की आमचे मित्र केतनजी भोईर, अक्षयजी भोईर, नितीनजी भोईर, केतनजी भंडारी हे देखील माच आनंद घेत आहेत. त्यांचे बरपूर्वक स्वागत. गोलंदाज हेमंत. इथे देखील पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता लाईन खराब आहे पंचाने सांगितलंय आणि अखेर व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना धावफलक एका धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना टीमची टोटल 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रशांत पवार यांना तुम्ही पाहता जे ऑफिशियल अपडेटर आहेत, चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण पूर्ण टीम चांगली कामगिरी करते. कारण गौरव साबत यांचा त्यांच्यावरती प्रचंड विश्वास आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय एरंजडकरांचा विश्वास जपत असताना नयन बोराडेच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमा पार, षटकार. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले. 39 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. हेमंत इथे देखील बिग तर केलाय, फटका चांगला आहे. मागील बॉलवरती आपण पाहिलं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला, यावेळेस देखील क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार की षटकार. कर्मचाऱ्यांना देखील सांगितलं की चेक करायचं नक्की घडले का, षटकार. प्रेम पेंडुलकरने सांगितलं, कारण प्रेम पेंडुलकर एक चांगला खेळाडू आहे, त्यामुळे त्याने खेळाडू वृत्ती आता दाखवली आहे. त्याने सांगितलं की हा षटकार
त्यामुळे त्याचंही कौतुक व्हायला हवं. षटकार बसूल केलं, धावफलक जाऊन पोहोचलं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 45. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकाच्या अंती धावफलक आपण पाहतो आतापर्यंत 45. 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खेळाडू आता नक्की ड्रिंक्स करतील, मैदानाच्या मध्ये पाणी ते पितील. आपण ऐकू एक चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. षटक क्रमांक 3 संपन्न झालंय. 15.00 धावगतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. स्कोर कार्ड वरती 45 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज षटक क्रमांक 14 घेऊन आता सागर इरमाळे आलेत. 14 षटक हाताळण्यासाठी सागर मराठा मोर विकेट. पहिला बॉल यावेळेस पात्र गोलगिरकी घेतली होती. ऑन साईडला विकेट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॉटम पार्टच्या बदला बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना सुरुवात ज्यावेळेस झाली, चंदू देखील शून्यावरती बाद झाले. त्यानंतर सनी राणेने एक षटकार टोकत असताना तो देखील बाद झाला असं वाटलं होतं. धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय या मॅच मध्ये, परंतु काप बॅटिंग केली आहे. श्री असेल त्याच्या साथीने आपण पाहिलं, नयन बोराडेने देखील 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून जरूर आलेत आणि इथे 2 धाबा. ललित बोरच्या बॅटमधून एक षटकार जरूर आपण पाहिलं या मॅच मध्ये. त्यामुळे जो खेळाडू मैदानात दाखल झाला त्याने चांगली बॅटिंग केली आहे. मयूर मेहरला आपण पाहिलं, सुरुवात त्यानं देखील षटकार ठोकत असताना केली. त्यामुळे सर्व टीमवर्क चांगलं केलंय या मॅच मध्ये. त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळेल. नित्य 11 जर्मन एरंजाड, गोलंदाज सागर इरमाळी आता दाखल झालेत या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करायची, याच अनुषंगानं ते दाखल झालेत. कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील, कारण पहिल्या बरोबर ते 2 धाबा जरूर वसूल केल्या. लगेच त्यांनी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता चेंज केली आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक 14 घेऊन ते दाखल झालेत. रायटम ओव्हर द विकेट. सर वेळ थोडंसं जास्त जातोय, टीम शिरगाव लक्षात असू द्या. त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका. काल थोडासा उशिरा होतो आपण, आज बरोबर टाइमावरती आहोत. इथे देखील विकेट केलाय. हा फटका फसला की काय, खेळाडू पुढे सरकतो. एक चांगला झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. प्रेम पेंडुलकर होते, त्यांच्या हाताला चेंडू बीट करत असताना, हाताला चेंडू ब्रश करत असताना निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता जीवनदार मिळालंय श्री मेहरला या मॅच मध्ये. एक वेळा आपण पाहिलं त्यांच्या मागे जेल ड्रॉप झाला, त्यानंतर खूप चांगली बॅटिंग श्रीने केली. इथे देखील चौकार त्याने वसूल केला. फुलटॉस होता, इथे फटका चांगला डीप मध्ये खेळाडू त्याच्या डोक्यावरनं फिल्डर के मस्त से दस्तक देती विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तेजस मेहर यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्सर मारले श्री मेहरने, तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. इथे एक चिकी सिंगल.
सागर इथे फटका चांगला आहे. पाहिलं होतं पॉइंटला क्षेत्र मोकळं आहे, त्याच दिशेला फटका खेचलाय. 4 धाबा वसूल करतोय नयन बोराडे. टू 62 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगली बॅटिंग आता करत असताना नयन आणि त्याच्या साथीर श्री मेहरला तुम्ही पाहता. केतनजी भोईर यांचं एकमान झाले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा संघ एरंदर मैदानावरती खेळत असतो भरपूर प्रेक्षक वर्ग तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. फॅन फॉलोविंग गावातून देखील भरपूर सपोर्ट असतो. मग शाखा प्रमुख मयूरजी मेहर असतील, त्यांच्या साथीनं केतनजी भंडारी असतील, त्यानंतर आमचे केतनजी भोईर असतील आणि त्याचबरोबर कल्पेशजी मोगे असतील. असे चांगले चांगले प्रेक्षक चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच त्यांना सपोर्ट करताना दिसतील. बंटी मेहर यांच्या कन्याचं नाव नित्या 11 या नाबाड संघ नेहमीच मैदानावरती खेळतो. आणि ज्यावेळेस नित्या हे नाव जॉईन झालं टीम एरंदर संघाला त्यावेळेस एक लक फॅक्टर देखील त्यांचा ऑन झाला. कारण आपण पाहिलं असेल बदलापूर गाव चषक त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगला खेळ टीम एरंदर संघाचा आपण पाहिला. तिथे देखील संघ क्वालिफाय झाला आणि आज देखील या मैदानावरती आतापर्यंत चांगला क्रिकेट खेळत असताना टीम नित्या 11 जयहरमान एरंजाड 4 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. आतापर्यंत 62 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. गोलंदाज मयूर जाधव सज्ज होतो राऊंड विकेट. मयूरचा पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न समोर तुम्ही पाहताय. स्वतः गोलंदाज पोहोचलाय. श्री मेहरला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. आपणास विनंती आहे आपण या मंचावरती केतनजी भोईर आपणास विनंती आपण या आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिक भोईर आलेत नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल झालेत. भोरिया या नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू गोलंदाज मयूर रन विकेट. हाफ ट्रॅकर होता बिगिट करण्याचा प्रयत्न इथे देखील होता परंतु पुन्हा एकदा हा फटका इथे फसलाय. दरम्यान सलगचा हा दुसरा धक्का लागेल. आता बॅटिंग करत असताना टीम एरंदर संघाला फलंदाज बाद. तब्बल 6 धक्के आता लागलेत बॅटिंग करत असताना टीम एरंदर संघाला. नवीन खेळाडू 8व्या क्रमांकावरती राज आता दाखल झाला. राज भोईर डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आता दाखल जरूर झालाय. परंतु कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय कारण आतापर्यंत 2 बॉलवरती 2 विकेट संपादित केले. मयूर जाधवच्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी तो दाखल झालाय. संघनायकाने मयूरवरती विश्वास दाखवला. या मॅच मध्ये कशा प्रकारचा क्रिकेट आता खेळणारे राज. इथे फटका चांगला धावा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय परंतु बॉल एक टप्पा घेतोय आणि ओलांडतोय सीमारेषा. चौकार.
वांगणीगाव दिलीप आपणास विनंती आहे आपण टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. शेवटच्या काही चेंडूचा खेळ अजून शिल्लक. गोलंदाज मयूर इथे लाईन चेक करावी लागेल. पंचाकडे पाहिलं अशा नजरे डाव परंतु लाईन इथे खराब आहे. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावफलक एक धावेच्या साथीने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 67. एक चौकार खर तर वसूल केला होता बॅट्समॅन राजच्या बाटमधून. 67 राऊंड द विकेट. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. एक सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान घडले काय पाहावं लागेल. 2 धाब्याचा प्रयत्न इथे देखील चालवलाय आणि अखेर या 2 धाबा देखील मैदानाच्या पदे एकवटल्या गेल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 69 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक अनोख्या शैलीमध्ये डीके उभे होते. यस तिसऱ्या पंचाकडे आता त्यांनी मागणी केली आहे की पहिले धावेसाठी बॅटर बाद असणार आहे की नाही यासाठीच आता रिव्ह्यू घेण्यात आला. जांताराचा बदलापूर विरोधात वांगणीगाव. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल सागर देशमुख उमेश सोनकर तर दुसऱ्या बाजूला दिलीप यांचा वांगणीगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर दाखल व्हा. नॉट आउट. ओमकार मित्रमंडळ वांगणी विरोधात जांताराचा बदलापूर. काल आरके ग्रुप वालवली या टीमने देखील भरपूर चांगला क्रिकेट खेळला आणि त्या टीमचे काही खेळाडू पवन भोपे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोंदाजी पार मिळते. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. यावेळेस तुम्ही पाहता बॅट्समन राजला परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. दाखल होतोय बेदू वेदांत पलटोलेला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला वेदांत पलटोले नावाचा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. खरं तर वेग त्याच्याकडे प्रचंड आहे. त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला बार बेल. बदलापूरमध्ये आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. खरं तर यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारा संघ कोणता असेल तर तो इरंदर संघ नेहमीच आपण पाहतो आणि तोच संघ मैदानावरती खेळतोय. जयजी राऊत यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम आणि 5वं देखील आता समाप्त झालं आणि 5 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 69 आणि आता 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण या. ओमकार मित्रमंडळ वांगणी या टीमची कॅप्टन आता इथे दाखल झाले त्यामुळे विनंती आहे टीम जांताराचा बदलापूर टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आपण लवकरात लवकर टॉस साठी या. चला टॉस आपण करू. जयजी राऊत यांना विनंती आहे आपण आपला शुभास्यमी टॉस संपन्न करू. चला टॉस आम्ही संपन्न करतोय. दोन टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेत देखील. जयजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. काटाचा कॉल केलाय आणि आलाय काटा. चला जयजी राऊत आपण स्थानापन्न व्हा. आपण खेळाडूंसोबत चर्चा करू.
टॉस जिंकला जियात, निर्णय काय असणार आहे? मी फिल्डिंग करू पहिले. काय म्हणशील जियात? समोरचा संघ बांगडी संघ, एका बाजूला बदलापूर तर दुसऱ्या बाजूला बांगडी, अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. समोरच्या संघाला खरं तर 5 षटकाची बाच आहे. 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 पर्यंत आम्ही थांबू, कारण की चेसिंग आहे. इससे कम खरं तर या मैदानावरती आपण पाहिलं असेल तर 82 धावा देखील चेस झाल्यात. त्यामुळे समोरचा संघ तुम्हाला एक मोठा संघ पाहायला मिळतोय. या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना असे कोणते गोलंदाज असतील यांच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल की त्यांना कमीत कमी धावावरती रोकावं लागेल? विलास है, इरफान है, आज केपी नहीं है तो मैं भी बॉलिंग डालने वाला हूँ. देखते हैं, कम से कम पे रुकाएंगे. बदलापुर बोले तो एक बड़ी प्रतियोगिता हमने हमेशा से देखी है, मयूर जी पेसेकर साहब की, और अब प्रज्वल खड़गवाम की एक स्पर्धा हमने देखी टूर्नामेंट. हर मैचिक इस प्रतियोगिता में क्या कहना चाहोगे? ये भी ग्राउंड बहुत अच्छा है. लास्ट ईयर हम लोग यहाँ पे क्वालिफाई हुए थे. टूर्नामेंट हमेशा अच्छा ही रहता है. नाइट में हम लोग लास्ट ईयर यहाँ पे क्वालिफाई हुए थे. ग्राउंड पे खेलने में मज़ा ही आता है. थँक्यू सो मच. आपल्यासोबत वांगणी टीमची कॅप्टन आहे. टॉस तुम्ही आता गमावलाय, टॉस महत्वाचा होता. टॉस नक्कीच महत्त्वाचा होता, पण आता प्रथम बॅटिंग आले तर आम्ही बॅटिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करू. प्रतिस्पर्धी टीमने सांगितलं की आम्ही 60 धावांवरती रोखू. तुमचं काय म्हणणं असेल? तुम्ही किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॉलर आहेत, ते डिफेंड करतील रन. काय म्हणाल? वांगणी म्हटलं तर एक मोठी स्पर्धा, पालकमंत्री प्रीमियर लीग देखील आपण नेहमीच पाहतोय. वांगणी भागामध्ये मोठमोठी स्पर्धा तुम्ही खेळत असतात, परंतु इथे आल्यानंतर कसं वाटतं? या स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? या ग्राउंडवर खेळताना खरं तर एक वेगळीच मजा येते, आणि कासगावचं आयोजन असलं तर वांगणी संघ हा नेहमी उपस्थित असतो. क्या बात आहे. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर हे होते टीम वांगणीची कॅप्टन. खरं तर टॉस तिथे जिंकला टीम जाणता राजा बदलापूर गाव या टीमनं, आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी या ओमकार मित्र. मायक्रोफोन
आपण पाहिलेले आहेत. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका. काउंटडाऊन अगदी या ठिकाणी चालू आहे. टीम एरनझाड संघ वेळेबाबत तुम्हाला सहकार्य करायचं, कॉपरेट करायचं, एकत्र जास्त वेळ येऊ नका ही विनंती राहील. कारण पहिले षटक कंप्लीट झाले. पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये 19 आहेत. आमचे उमेश दादा मेहर असतील, वसंत मेहर, हनुमंत गाडे, अरुणजी मेहर या सर्व लेजंड खेळाडूंच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम एरनझाड संघाला. विकेट हॅट्रिक संपादित केली तर बाळूशेठ बोराडे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. मयूरजी मेहर साहेब विद्यमान शाखा प्रमुख त्यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात आणि टीम नित्य 11 एरनझाड संघाला सुद्धा शुभेच्छा येत असताना त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा आलेले आहेत. 70 धाबांचं आव्हान चेस करायचंय आणि आता अगदी आपण पाहतोय वाऱ्याच्या विरुद्ध एंडने हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित इथून किती धाबा जमवल्या जातील हा प्रयत्न शिरगाव संघाचा कसा राहील हे पाहणं गरजेचं आहे या मॅचमध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेत बुटेरी सर उपस्थित आहेत. स्क्वेअर लेगचे पंच आमचे फिरोज खान सर आणि या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः संघ नायक बॉलिंग टाकवती सज्ज होत आहेत सनी राणे. राईट आर्म ओव्हर द विकेटने हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ओ समोर खेळलेत, पुढे थोडेसे सरसावलेत, डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहतो. फटका एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. शतक्ष वेगाने येतात आणि राजने काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे. या अगोदर टिपलेला त्याचा झेल अगदी आपण पाहतो तिथे सागर एमाळे बाद झाला. आता सुंदर शतक संघासाठी 100% कमिटमेंट एफर्ट देण्याचा प्रयत्न ते करतायत. कारण अगदी आपण पाहतो फार कमी उंचीचा खेळाडू, वय सुद्धा कमी पाहायला मिळतील आणि आपल्या खेळीच्या जोरावरती अगदी आपण पाहतोय संघामध्ये त्याने स्थान मिळवलंय. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होता पाठमोऱ्या स्थितीमध्ये आणि झेल ड्रॉप. राज भुईर एक जबरदस्त गोलंदाज आहेत. मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमचे त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत त्यांचं आपण करू. मलिंगा या नावाने प्रसिद्ध आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. 19 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत कुंदन भोसले मैदानामध्ये दाखल झाले. प्रेमची खेळी आपण पाहिली, वादळी खेळी, 2 षटकार त्याच्या बाटमधून आलेत आणि आता सध्या स्ट्राईक एंडला सनी राणेच्या विरोधात. हो आणखीन एक यावेळेस चांगला चेंडू संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित पूर्णपणे क्षेत्र मोकळं पाहिलं होतं. ज्या ठिकाणी आमचे बड्डे बॉय यांचं कटआउट आहे. युवा सेना शहर प्रमुख बदलापूर शहर आणि बदलापूरचे नामांकित डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले युवा उद्योजक रोहनजी जनार्दन पाटील साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे. गोलंदाज सज्ज सनी राणे. ओ फटका चांगला, ओव्हर पिच बॉल, त्याला थारा नाहीये. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ठोकलेला आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. सुद्धा अगदी आता सध्याच्या घडीला आहेत. सभापती हे पद त्याने भूषवलंय. हो यावेळेस इथे नो बॉल आणि त्यावरती आपण पाहतोय सोने पे सुहागा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग लेगला आलेला दर्जेदार चौकार. नशिबाची साथ मिळते आम आदमी का हाथ पंजा के साथ. जिंके राहणे स्टँड मध्ये भरपूर सारे प्रेक्षक आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे सर्व स्टँड सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये आपण पाहतोय. ओमकार मित्रमंडळ बागणी संघाचा पूर्णपणे स्क्वॉड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मनोज देशमुख सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एक चांगले खेळाडू आहेत, चांगले समालोचक आहेत. बागणीमध्ये आवर्जून आपण सातत्याने त्यांना ऐकतोय. ऑन साइडला मिडॉनला एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न. प्रेमला माहिती आहे सागर लवकर बाद झालेत. आता जिम्मेदारी या डावाची घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये हे समीकरण असं
की जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरला मिळतच असतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आता ते बेस्ट ॲक्टरचं काम हे हाती घेतलंय ते प्रेम आणि कुंदन भोसलेने. 34 धाबा 34 ओव्हर द विकेट सनी राणे. यावेळेस आपण पाहतो लेट कट करण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलं. धाबा संख्या फलकामध्ये स्थिर आपण पाहतो. 2 षटकांचा वाजवी खेळ संपुष्टात आलेला आहे. धाबा फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 34 धाबा 17.00 ची सरासरी आपण पाहिली तर चालू घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता विजयासाठी 18 बॉल शिल्लक आहेत आणि एकंदरीत 36 धाबांची गरज असणार आहे. 18 बॉल 36 धाबा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 2 षटकामध्ये 34 धाबा बनवण्यात आलेले आहेत. 18 बॉल 3 षटकामध्ये 36 धाबा का होऊ शकणार नाही हा देखील प्रश्न या ठिकाणी सर्व पाठीराख्यांमध्ये उद्भवला असेल. गोलंदाजांमध्ये क्षमता आहे. जर मात्र सामना नित्य 11 चेअरमन क्रिकेट संघ एरनझाड संघाला जिंकायचा असेल तर एखादा गोलंदाज इथून मात्र त्याला चमत्कार करावा लागेल. कारण म्हटलं जातं ना, ही दुनिया गोल आहे, यामध्ये सर्वांचा डबल रोल असतो, कारण चमत्कारालाच नमस्कार केला जाईल असं म्हटलं जातं. आणि तो चमत्कार आता करावा लागेल. 12 बॉल 18 बॉल माफ करा आणि 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज. स्ट्रायकिंगला प्रेम. गोलंदाज सज्ज होतात. वेदांत. चांगला बॉल. यावेळेस आपण पाहतोय वेग प्रचंड आहे, परंतु दिशा थोडीशी खराब आहे. पंचांनी ओळखलंय आणि ते आउटसाइड दी लेग स्टम्प हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. वाईट बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल आणि या अतिरिक्त धाबेच्या स्वरूपात संघाची धाव संख्या अगदी 1 या अंकाने पुढे सरकते आहे. केतन भंडारी असतील त्यांच्या वतीने शुभेच्छा येतात. केतन भुईर यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. आमचे किरण मेहर असेल, महेश राणे असेल, प्रसाद मेहर, सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करू. एरनझाड नगरी म्हटलं तर भरपूर प्रेम समालोचकांवरती केलं जातं. आमच्या निखिलजी सुभाष मेहर यांचे मनपूर्वक स्वागत. आणखीन एक बॉल खराब पाहायला मिळालाय. गोलंदाजी करत असताना वेदांत परटोळे याच्याकडे भरपूर चांगली गोलंदाजी आहे, टॅलेंट भरपूर आहे, परंतु आता ते स्वतः दिशेपासून भरकट आहेत. अतिरिक्त स्वरूपात धाबा खर्च केला जातात. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 36. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारा क्रीडांगण आहे. यावेळेस समोर आपण पाहतो 20 मध्ये फटका चाललाय. शतरक्षक सनी राणे एकाच ॲक्शन मध्ये फील्ड करतायत. एकच धाव मिळेल. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारं क्रीडांगण आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगण या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. सन्मान आमचे नवीनजी मेहर यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात या संपूर्ण स्पर्धेला आणि टीम एरनझाड संघाला त्यांचे मनपूर्वक स्वागत. कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सदानंद मेहर यांचे ते चिरंजीव आहेत. इथे खोलात टाकलेला हा बॉल आपण पाहतोय. पाठवरती कदाचित आदळला. लेग बाईस पंच सांगतात दिशा थोडीशी खराब होती, अर्थातच बाहेरची होती आणि थोडंसं मिस केलं. मी तर म्हणेन या ठिकाणी दिशेला गोलंदाज वेदांत परटोलेने हळूहळू का होईना परंतु धावा पुढे येण्याचा प्रयत्न करते टीम शिरगाव. आणि शिरगाव संघासाठी हे 2 खेळाडू रियाज मामू शेख यांचे मनपूर्वक स्वागत. हरीश भुईर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑनसाइडला बॉल चालला अलॉंग द कार्पेट. बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सुरुवातीला जी फटकेबाजी आपण पाहिली ना ती आता फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये. धावा संख्या फलकावरती एकंदरीत आमच्या स्कोरर मला सांगतात 39 धाबा आहेत. 70 धाबांचं आव्हान समोर आहे. आणखीन 31 धाबांची गरज आहे. पुढे सरसावलेट फटका चांगला क्षेत्ररक्षक येतील आणि ते आपण पाहतोय सुंदर सेल टिपला राजने. आणखीन एक फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. परतावा लागेल कुंदन भोसलेला. फलंदाज बाद.
पुढे आयोजित स्वर्गीय जनार्दन स्मृती चषक. जनार्दन भोईर यांना तुम्ही पाहिलं असेल, एक चांगला चेहरा आपल्यातून हरपलेला आहे आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ऋतिक पप्पू भोईर आणि नितीन नारायण भोईर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. 50,000 रुपये त्याचं पारितोषिक असणार आहे. द्वितीय 25, तृतीय आणि चौथं पारितोषिक प्रत्येकी 12,500 असणार आहे. प्रवेश फी या स्पर्धेची 5,500. प्रवेश कोणाला निश्चित करायचा असेल तर संपर्क तुम्ही जरूर ऋतिक भोईर यांच्याशी करू शकता. बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. गोलंदाज यावेळेस वेदांतचा हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. श्री मेहर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिड विकेटला एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी केली वेदांतने. सुरुवातीला 2 चेंडू आमचे स्कोरर सांगतात की खराब राहिले जरूर, परंतु त्यानंतर मात्र वाखाणण्याजोगे षटक होतं. अप्रतिम. 12 चेंडू आता शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 36 धावांची गरज होती. आता येणारे 12 बॉल विजयासाठी तब्बल 29 धावांची गरज आहे. म्हणजे कुठेतरी हे निर्णायक षटक राहिले. नित्या 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाच्या दृष्टिकोनातून 12 बॉल 29ची गरज. आणि आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. या ऐकूया DJ सॅमच्या माध्यमातून एक चांगलं गाणं. करा. बरोबर 2 वाजलेले आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये थोडंसं अंधाराचं सावट असं लक्षात असू द्या. कोऑपरेट करा. सर्व संघांना सर्व खेळाडूंना ही नम्रतेची सूचना राहील. नेक्स्ट मॅच ओमकार मित्रमंडळ वांगणी निहार देशमुख यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला जामता राजा क्रिकेट क्लब बदलापूर, जियाद, उमेश सोनकर, सागर देशमुख, विलास याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 29ची गरज. षटक क्रमांक 4 मध्ये आता पुन्हा एकदा स्वतः संघाचा सर सेनापती सनी राणे येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राहुल चव्हाण सर ज्यांचा आवाज तुम्ही आज संपूर्ण दिवस ऐकाल. लंच ब्रेक नंतर त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 12 बॉल 29ची गरज. 29 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल्स. हे 21 मागचा शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रेम, डॉस टेकिंगला उमेश पवार. पहिला बॉल अक्षरशः हा पटका खेळण्यासाठी मी तर म्हणेन भाग पाडलंय आणि इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर करण होते आणि तिथे मात्र मिस्टेक पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहतोय 2 धाबा सुद्धा मिळालेत. सनी राणेने केलेली मेहनत त्याच्यामध्ये पाणी फेरलं जातं. अक्षरशः म्हटलं जाताना ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते तीच अपेक्षा गोलंदाजाला प्रत्येक आपल्या शिलेदारांकडून अर्थातच क्षेत्ररक्षकांकडून असते. आणि आता मैदानामध्ये तो झेल ड्रॉप झालेला आहे. यावेळेस आपण जर पाहिला तर इथून मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. शिरगाव संघ सुद्धा हार मानायला तयार नाहीये. 11 बॉल 27ची गरज. फुल टॉस बॉल. आता फुल टोल वसूल केलाय. कदाचित त्या झेलचं इथे मात्र रूपांतर पाहायला मिळाले. बॉल चाललाय सीमा पार. आता मात्र इथे बॉल थांबणार नाहीये. प्रेमच्या बाट मधून आलेला हा धमाकेदार षटकार. याचं प्रात्यक्षिक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो आता आग लावली आहे ती प्रेम या फलंदाजाने. चांगली बॅटिंग करतो शिरगाव संघासाठी. टीमची टोटल तब्बल 49. 21 धावांची आणखीन गरज आहे. 10 बॉल शिल्लक. लाईन चांगले पाहायला मिळेल. बॅटम पॅडच्या मधोमध हा चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळाला. संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. जेव्हा चेंडू डॉट असेल विकेट असेल तेव्हा एरंजाड संघाच्या पाठीराख्यांकडून टाळ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळेल. जर चौकार षटकार आला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी
अगदी बॅटिंग करणारी शिरगाव टीम या संघाच्या पाठीराख्यांचा प्रतिसाद पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय, फटका अप्रतिम पाहायला मिळाला आणि इथे एकच धाव मिळेल. अंपायर सिग्नल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना आपण पाहतो गोलंदाजांचा रिव्ह्यू या ठिकाणी आज फिल्डिंग म्हणून घेण्यात आलेला आहे. कदाचित आपण पाहतो त्यांना डाऊट आहे त्या मॅचमध्ये. आपण जर पाहिलं तर कदाचित ऑनफिल्ड अंपायर त्यांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे असंच म्हणावं लागेल. तिसरे पंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ठीक आहे, जर शिरगाव संघ या ठिकाणी विजय झाला तर हेमंत पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 3 बॉलचा खेळ आपण पाहिलेला आहे, परंतु आता ही पडताळणी चालू आहे. एक्झॅक्टली बॉल कमरेपेक्षा खाली लँड होतो की काय हे तपासलं जाईल आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज सुद्धा करण्यात आलेला आहे. एस इट इज फेअर डिलिव्हरी आणि हा डॉट बॉल सिंगल आलेली आहे. ओके, लक्षात असू द्या, आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात सिंगल आली आणि आता सिंगलच्या जोरावरती आपण पाहतो धाबा संख्या पुढे सरकले. 50 धाबा आहेत. 50 धाबा झालेले 70 धाबांचं आव्हान या मॅच मध्ये. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत. 20 धाबांची गरज. सामना जिंकला एरंजाड संघाने तर बालूशेठ बोराडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात येईल. विकेट अटॅकसाठी 2000 रुपये. गोलंदाजांना या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात. अगदी आपण पाहतो हे पारितोषिक पैशाच्या स्वरूपात महत्वाचं नसून तर एखाद्या गोलंदाजाला पुढे मोठं करण्याचा प्रयत्न केला जाते. कदाचित त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. हो, यावेळेस क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद. फर्निचर डिस्ट्रॉय आणि ते आणखीन एक धक्का लागेल टीम फलंदाज उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक चांगला पॅकर्स आहेत, त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती. 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता 6 बॉल मध्ये 20 धाबांची गरज आहे. 12 बॉल 36 धाबांचं समीकरण होतं. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धाबा चांगल्या पाहायला मिळाल्या. 12 बॉल 29 होते. 18 बॉल 36चं इक्वेशन होतं, माफ करा. आणि आता 6 बॉल 20 धाबांची गरज आहे. चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ या ठिकाणी टीम एरंजाड घेते. लक्षात असू द्या, आयोजकांच्या वारंवार आम्हाला सूचना येतात आणि या ठिकाणी आपण सूचनांचं पालन सुद्धा करायचं आहे. आपण सुद्धा एक चांगले दर्जेदार आयोजक आहात हे लक्षात असू द्या. टीम नित्य 11 जर्मन एरंजाड, नयन बोराडे असेल, श्री मेयर, चंद्रकांत मेयर, ऋतिक, मयूर, सनी राणे असेल, सर्वांचं विशेष कौतुक, ललित असेल, वेदांत, राज, असा हा संपूर्ण संघ तुम्ही पाहत आहेत. 6 बॉल आणि आता 20 धाबांची गरज आहे. स्ट्रायकिंगला प्रेम आहे, ज्या प्रेमचा झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे तोच प्रेम आता मैदानामध्ये आपण पाहतो. शेवटपर्यंत एक खाती झुंज देत असताना या मॅच मध्ये शेवटचा षटक गोलंदाज आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती दर्शन. 6 बॉल 20 ची गरज. प्रेम मैदानावरती सज्ज आहे. आपण पाहतोय 6 बॉल मध्ये 20 धाबा त्याला वाचवायचे आहेत आणि ते प्रेमला 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. एक चांगला कॉन्टेस्ट. राऊंड विकेटने पहिला बॉल. चांगली गोलंदाजी करतात दर्शन. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट पर्सेंटेज जर वाढवलं तर नित्य 11 जय हनुमान एरंजाड संघ डोकं वर काढेल. जर एका 2 मोठे फटकेले तर सामन्यामध्ये वापसी मिळवून देईल प्रेम शिरगाव संघाला. हो, यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत, अतिशय भेदक मारा. वेदांत पटोले नंतर गोलंदाज दर्शनने काय कमालीचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला गोलंदाज आहे. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले. 4 बॉल आता 20 ची गरज. विकास मेहर, केतन भोईर, बाळूशेठ बोराडे यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
जर सामना जिंकला तर राऊंड विकेट आपण पाहतो, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा बॉल हो ऑन साइडला वर शॉट, फटका प्रतिमा आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मैदानाच्या बाहेर चाललाय बॉल, सीमा रेषा पार, रन्स मिळतील 6, ठोकला षटकार. आपण पाहतोय हा सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत कसा आला. या अगोदरचं षटक आपण पाहिलं गोलंदाज सनी राणेचं, ज्यामध्ये उमेश पवार अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होते, तिथे थोडेसे काही चेंडू डॉट पाहायला मिळाले. त्यानंतर उमेश पवार बाद झाला आणि तिथून थोडंसं सामन्याला कलाटणी मिळाली आहे. परंतु आता सामन्यामध्ये आणखीन हार मानायला तयार नाही आहेत. प्रेम जोपर्यंत मैदानावरती लढतोय, प्रेमचा खेळ जर आवडला असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. सामना कोणी जिंको, सामना शिरगाव संघाने जिंकला तरी इथे या ठिकाणी मैदानामध्ये आयोजकांचा विजय होईल आणि सामना एरंजाड संघाने तरी जिंकला तरी सुद्धा आयोजकांचाच विजय होणार आहे. धावसंख्या फलकापती आपण पाहतो एकंदरीत पुढे सरकते आहे. षटकाराच्या साह्याने टीमची टोटल अब तक 56, येणारे 3 बॉल शिल्लक, 14 धावांची गरज. अगदी आपण पाहतो सिल्ली मिड ऑफला एक खेळाडू घेण्यात आलेला आहे. स्वतःची काळजी तुम्ही घ्या, कारण असं असताना आपण पाहतो 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. नॉट आउट 40 धावांवरती खेळतोय प्रेम, 3 बॉल 14 धावांची गरज. अगदी आपण पाहतो 3 खेळाडू समोर उभे केलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने दर्शनचा पुढचा बॉल, बॅटची कडात बॉल चालला, यावेळी चेंडू राहिला घरंगळत आणि आता या ठिकाणी पूर्णपणे या मॅचवरती पकड मजबूत केली आहे. बॉल शिल्लक 2 आणि विजयासाठी तब्बल 14 धावांची गरज. 2 बॉल आणि 14 धावांची गरज. मागच्या षटकातील काही डॉट चेंडू आले, तिथे सिंगल डबल जरी आले असते तर या मॅच मध्ये सगळीकडून थोडस सोपं पाहायला मिळालं असतं. परंतु त्या मॅच मध्ये आता शिरकाव करते नित्य 11 जय हनुमान. एरंजाड संघ भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट ते सादर करतायत. 2 बॉल शिल्लक, 14 धावांची गरज. रियाज मामू सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचं सुद्धा एटीएम ऑन होईल जेव्हा एरंजाड संघ जिंकेल. 2 बॉल 14ची गरज. ओ यावेळेस डॉट बॉल लाईन अप प्रतिम पाहायला मिळतीये आणि आता पूर्णपणे हा सामना खिशात घातलाय असंच म्हणावं लागेल. या मॅचची औपचारिकता शिल्लक आहे, पूर्णपणे हवा काढून टाकली आहे टीम नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाडने. सुरुवातीला आपण पाहतोय 3 षटकामध्ये चांगल्या धाबा पाहायला मिळाल्या. असं वाटलं तर शेवटच्या षटकांमध्ये धाबा जरूर येतील. षटकार आलाय परंतु या षटकाराचा उपयोग होणार नाहीये. शेवट सुद्धा गोड केलाय या ठिकाणी आपण पाहतो शिरगाव टीमने, परंतु त्याचा काहीच फायदा नाहीये. सामना गमावा लागेल. परंतु विजय संघ नित्य 11 जय हनुमान एरंजाड संघाने सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शिरगाव.